अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी एक जनरली काही बेसिक कॉन्सेप्ट आहे, आज आपण त्या बघूया. आणि बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं, हे बिफोर कॉमन एरा काय, कॉमन एरा काय, टाईमलाईन काय. तर आज ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण क्लिअर करू. ठीक आहे. आता जो कालखंड विभागलेला आहे तर ही एक नंबर लाईन आहे. ठीक आहे. तर इथे 0 असं काही कन्सिडर होत नाही, पण असा एक पॉईंट कन्सिडर होतो की जिथे जीसस क्राइस्ट यांचं बर्थ झालं. ठीक आहे. याचा जो आधीचा पार्ट आहे तर त्याला बिफोर क्राइस्ट म्हणजे BC असं म्हणतात. ठीक आहे. याचा जो आधीचा पार्ट आहे तो BC असं म्हणतात. आणि म्हणून ही एक नंबर लाईन आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल तर 1500, 1000, 500 आणि मग इथे. ठीक आहे. म्हणजे इकडे जर 1500 आहे तर ही 15th सेंचुरी किंवा 16th सेंचुरी, मग 14th सेंचुरी, मग 13th सेंचुरी, मग 12th सेंचुरी, मग 11th सेंचुरी, मग 10, 9, 8, 7 अशी सगळी सेंचुरी करून आपण येतो. ठीक आहे. जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळेल असा आपण इतिहास हा चालू केला आहे 50 लाख वर्षापूर्वी. 50 लाख वर्षापासून तर 5000 वर्षापर्यंत आपण पूर्ण अश्मयुग हे बघितलेलं आहे. आणि 5 वर्षाच्या पुढे 3500च्या इकडे आपल्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मिळतं. मग जसं पुढे जातो तसं लेटर वेदिक, अर्ली वेदिक अशा सगळ्या गोष्टी आहेत. पुढे टाईमलाईनमध्ये तुम्हाला क्लिअर होईल. आता आपण इथे फक्त नावं बघू. ठीक आहे. तर याला म्हणतात बिफोर क्राइस्ट म्हणजे क्राइस्टच्या जन्माच्या आधी. आणि याच्यानंतर आपण ज्या आता सेंचुरीमध्ये आहे तर ती म्हणजे इकडे तुम्ही म्हणू शकता 21वे शतक म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं 21 पर्यंत. ठीक आहे. तर हा जो पिरियड आहे तो आहे ॲनो डॉमिनी. ठीक आहे. पण हे असं क्लासिफिकेशन चालू होतं आणि बरेच सारे लोक हे यूज करत होते. पण इथे क्लासिफिकेशनमध्ये काही हिस्टॉरिकल याच्यामध्ये डिबेट झाला की हिस्ट्रीची टाईमलाईन ही कोणत्या रिलिजनला घेऊन असू नये, ही सेक्युलर असावी. त्याच्यामुळे BC हा जो शब्द आहे बिफोर क्राइस्ट हा शब्द आता झाला बिफोर कॉमन एरा. म्हणजे क्राइस्टला आता आपण केलं आहे कॉमन एरा. यालाच मराठीत आपण असं म्हणतो इसवी सन पूर्व. ठीक आहे. म्हणजेच बिफोर कॉमन एरा. आणि याच्या पुढे जो AD आहे ॲनो डॉमिनी आहे तो आता रिप्लेस झाला कॉमन एरा म्हणजे इसवी सन. ठीक आहे. हे इतकं सोपं आहे. ही नंबर लाईन आहे तर थोडं व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल. ठीक आहे. पुढच्या याच्यामध्ये अजून डिटेल आपण घेऊ शकतो. हा मॅप अजून तुम्हाला क्लिअर दिसतो. तर इथे मी 2000 वर्ष म्हणते, मग 1500 बोलते, मग 1000 बोलते, मग 500 बोलते. म्हणजेच आता मी 500 हे करते. ठीक आहे. तर हे निगेटिव्ह नंबर लाईन आहे, मायनस मायनस होत इथे येते. म्हणूनच ही जर सपोज मला इकडे काही इथे 20th सेंचुरी येईल, इथे येईल ही 15th सेंचुरी येईल, इथे येईल 14th सेंचुरी. पण हे सगळं कसं येईल बिफोर कॉमन एरा. ठीक आहे. म्हणजे 2000 वर्ष बिफोर कॉमन एरा. ठीक आहे. तर असं आपण जो इतिहास आहे तो 50 लाख वर्षापासून चालू केला आहे आणि 5000 वर्षापर्यंत आपण बरंच म्हणजे खूप प्राचीन भारत हा खूप डिटेल बघितला आहे. हे सगळे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल होतील. ठीक आहे. आणि याच्यानंतर जो आहे ॲनो डॉमिनी म्हणजेच आता आपण याला म्हणतो कॉमन एरा. ठीक आहे. AD रिप्लेस्ड बाय C आणि BC रिप्लेस्ड बाय BCE बिफोर कॉमन एरा. ठीक आहे. तर कन्फ्युजन करू नका. पण आत्ता जनरली आपण ज्या टर्म यूज करणार आहे तर त्या BCE किंवा CE असंच करायचं. म्हणजे बिफोर कॉमन एरा किंवा कॉमन एरा म्हणजे सेक्युलर टाईमलाईन ही आपण यूज करायची. आणि काही पुस्तकांमध्ये AD आणि हे सगळं आहे तर हे जुने काही अपडेटेड नाही आहेत, हे सगळं फॉलो करतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग मी आता जर प्रश्न विचारला तर आपण आता कोणत्या शतकामध्ये आहे तर इथून तुम्ही चालू करायचं 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. इकडे 500, 1000, 1500 आणि 2000. ठीक आहे. म्हणजे 20th सेंचुरी. आणि इथे कुठेतरी तुम्ही आला तर 2021 तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि म्हणजेच इकडे जी आहे ती 500, 1000, 1500, 2000 आणि इकडे कुठेतरी तुम्ही आला तर तुम्हाला बघायला मिळते 2021. ठीक आहे. म्हणजे आपण आता इथे आणि आपल्याला कुठून इतिहास बघायचा आहे पूर्ण तुम्हाला शिकायला मिळणार आहे पूर्ण मागेपर्यंत 50 लाख वर्षापर्यंत. ठीक आहे. तर अशी नंबर लाईन आहे. सोपं आहे. बिफोर कॉमन एरा आधी वापरायचे BC म्हणजे बिफोर क्राइस्टच्या जन्माच्या आधी. नंतर वापरला गेला ADचा आत्ता वापरतो आपण कॉमन एरा. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कॉन्सेप्ट आहेत त्या आपण बघू.
प्रागैतिहासिक इतिहास म्हणजे प्री हिस्ट्री याला असं म्हणतात. हे थोडासा इमेज तुम्हाला दिसत असेल. म्हणजे ही अश्मयुगातली माणसं होती. ह्या लोकांना हे लोक काही बोलत असतील, काही लिहित असतील, आपल्याला काहीच माहिती नाही. यांचं काही आपल्याला सापडलेलं नाही आणि यांची भाषा आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण ह्या इतिहासाला नाव लिहिलं आहे प्री हिस्ट्री. म्हणजे काहीतरी इतिहास होण्याच्या खूप आधीचा इतिहास. ठीक आहे, प्री हिस्ट्री, प्रागैतिहासिक इतिहास याला असं म्हटलं जातं. पॅलोलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक हे सगळं काय हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा एक मोठा अश्मयुगाचा पार्ट हा प्री हिस्ट्रीमध्ये होता. म्हणजे ह्या लोकांची काही बोलीभाषा असेल आपल्याला माहीत नाही, यांची काही लिपी असेल आपल्याला माहीत नाही, ह्या इतिहासाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, म्हणून आपण याला प्री हिस्ट्री म्हणतो. त्याच्यानंतर आहे प्रोटो हिस्ट्री. आता प्रोटो हिस्ट्रीमध्ये तुम्हाला असं दिसतं की हरप्पा हे सगळ्यात इम्पॉर्टंट उदाहरण आहे की हे लोक लिहित वाचन यांचं होतं, यांच्यामध्ये बोलीभाषा होती, सगळं डेव्हलप झालेलं होतं, यांची लिपी होती म्हणजे स्क्रिप्ट होती. पण आपण ही डिकोड करू शकलेलो नाही की बाबा हा अ आहे, हा ब आहे, हा क आहे, आपल्याला काहीच माहिती नाही. आणि म्हणून हा पार्ट येतो प्रोटो हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, की जिथे आपल्याला माहीत नाही की ती लोक काय बोलत होते, त्यांचं काय भाषा होती. तर त्याच्यामुळे ताम्रपाषाण युग, कास्य युग, लोखंड युग म्हणजेच ब्रॉन्झ युग म्हणजेच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे प्रोटो हिस्ट्रीच्या पार्टमध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे हिस्ट्री, म्हणजे जेव्हा वेद आले किंवा आपल्याला कळालं ब्राह्मी लिपी, संस्कृतमध्ये त्यांचे भाषण होत होतं, जे ती लोक काही बोलत होते, जे त्यांच्यात कम्युनिकेशन होतं, जी त्यांची स्क्रिप्ट होती, ते सगळं आता आपल्याला माहिती आहे. आणि ज्या क्षणापासून हे माहीत झालं तिथून पुढच्या कालखंडाला म्हणतात इतिहास. ठीक आहे, हे इतकं सरळ आणि सोपं आहे. हे मी जस्ट तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी किंवा बेसिक कॉन्सेप्टसाठी हे केलेलं आहे. हे सगळं तेच आहे. नोंदणीपूर्वीचा इतिहास म्हणजे प्रागैतिहासिक. या दरम्यान एखाद्या संस्कृती सभ्यतेमध्ये लेखन वगैरे हे झालेलं नाही, ते काही म्हणत होते ते आपल्याला कळलं नाही, असा हा प्रोटो हिस्ट्री. आणि ऐतिहासिक कालखंड ज्यांची लिखित नोंदणी आपल्याकडे आहे. ठीक आहे, ज्यांची लिखित नोंदणी आपल्याकडे आहे. आता एन्शियंट इंडिया समजण्याच्या आधी एक सेपरेट विचार केला की आपण एक सेपरेट टाईमलाईनवरती व्हिडिओ घेऊ. ही टाईमलाईन प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला येतेच आहे, पण एक टाईमलाईन एक थोडं क्विकली आपण बघू. म्हणजे आपण केवढा मोठा इतिहास शिकणार आहे हे याच्यावरून सांगायचं आहे. सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे पॅलोलिथिक, याला पुराण अश्मयुग असं म्हणतात. आणि हे सगळं काय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळून जाईल. आता फक्त आपण टाईमलाईन बघतोय. जवळजवळ 50 लाख, खूप जवळ अगदी खूप मोठा काळ होता म्हणून आपण त्याला 5 लाखपर्यंत क्लासिफाय केले. 5 लाख ते 10,000 वर्ष किंवा 50 लाख ते 10,000 वर्ष अशा खूप मोठ्या 50 लाख जवळजवळ वर्षापर्यंत ह्युमनची डेव्हलपमेंट कशी होत होती, त्याची ग्रोथ कशी झाली, त्याचा स्प्रेड कसा झाला, असे हे पुराण अश्मयुग आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत: लोअर पॅलोलिथिक, मिडल पॅलोलिथिक आणि अप्पर पॅलोलिथिक. म्हणजे असे एक मोठा कालखंड हा मानवी स्वतःच्या डेव्हलपमेंटचा आहे, शारीरिक पण आणि मानसिक पण आणि इंटेलेक्च्युअल पण, म्हणजे बुद्धिवादी पण. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला माणसाच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसतात. तर इथून आपण इतिहास चालू करतोय. त्याच्यानंतर मेसोलिथिक हा एक इतिहास आहे की 9,000 ते 7,000, एक 3,000-4,000 वर्षांमध्ये भारतामध्ये किंवा जगात अन्य ठिकाणी काही ठराविक टाईपचे टूल्स आढळतात, म्हणजे त्यांची अवजारं आढळतात. तर ह्या छोट्या अवजारांवरून आपण याला इथे नाव दिले आंतराश्मयुग. म्हणजे हे ट्रान्झिशनचं वर्ष असं दाखवतं. त्याच्यानंतर 7,000 ते 3,000 वर्षामध्ये आपल्याला शेतीचं रिव्हॉल्युशन दिसतं आणि शेतीची क्रांती भारतामध्ये दिसते की ज्याच्यामध्ये माणूस आता डेव्हलप झाला, त्याची थॉट प्रोसेस डेव्हलप झाली. त्याला कळालं की मला जर सस्टेनेबल सोर्स पाहिजे, म्हणजे मला कंटिन्युअस अन्न पाहिजे खायला, तर मला कुठेतरी शेती करावी लागेल. त्याची भटकंती कमी झाली, त्या लोकांनी घरं बांधले, शेती आली तर उत्पादन जास्त झालं तर भांडी आली. मग त्याच्यानंतर त्यांची वसाहत सुरू झाली आणि वसाहत सुरू झाल्यावरती त्यांची आपण असं म्हणू शकतो की जी फॅमिली सिस्टीम आहे ती सगळी डेव्हलप झाली. अशी एक मोठी क्रांती इथे निओलिथिक रिव्हॉल्युशन म्हणजे नवाश्मयुगामध्ये झाली. ठीक आहे, तर ती संपते तुमची 7,000 ते 3,000 याच्या पुढे भारतामध्ये किंवा आपण आता इंडियन हिस्ट्री बघतोय तर याच्यामध्येच तुम्हाला
सगळ्यात पहिलं मेटल सापडतं माणसाला, तर ते म्हणजे कॉपर. ठीक आहे, आणि तो कॉपरचा कसा यूज करतो, म्हणजे तांब्याचा कसा यूज करतो, याच्यावरूनच त्याला म्हटलेलं आहे ताम्र पाषाण युग. म्हणजे दगडाची अवजारं काही प्रमाणात सुटून गेली. आधी सगळी डिपेंडन्सी कशावर होती, दगडांच्या अवजारांवर होती. हे खूप डिटेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर केले. आता फक्त टाईमलाईन बघायचे म्हणून आपण हे सगळं बघतोय, तर तुम्ही ते व्हिडिओज बघा, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. ताम्र पाषाण युग, त्याच्यानंतर तांब्यामध्ये थोडंसं टिन मिसळून त्यांनी ब्रॉन्झ यूज केलं, म्हणजे कांस्य यूज केलं. आणि इंडस व्हॅलीमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की ज्याच्यात हायेस्ट डेव्हलपमेंट माणसाची दिसते. याला सिंधू खोरे सभ्यता म्हणले, जी की 3500 पासून तुम्हाला 1300 पर्यंत भारतामध्ये दिसते. ठीक आहे, इंडस व्हॅलीमध्ये पण 3 प्रकार आहेत, अर्ली, मॅच्युअर आणि लेटर. ठीक आहे, म्हणजे जी की प्रगल्भ झालेली जी आहे ती 2600 पासून तुम्हाला 1700 बिफोर कॉमन एरा, इसवी सन पूर्वपर्यंत दिसते. अशा पद्धतीने शेती झाली. माणूस आता अजून डेव्हलप झाला, त्याने अजून म्हणजे आधी ताम्रपाषाण युगात त्याने काही गावं बनवली, तर खेड्यांची संस्कृती तुम्हाला ताम्रपाषाण युगात दिसते. पण इंडस व्हॅलीमध्ये तीच गावं जाऊन पुढे एका मोठ्या संस्कृतीमध्ये, अर्बन संस्कृतीमध्ये, शहरी संस्कृतीमध्ये रूपांतरित होतात. ती म्हणजे आपली इंडस व्हॅली संस्कृती, जी जगातली सगळ्यात प्रगत संस्कृती म्हटलं जातं. ठीक आहे, इंडस व्हॅली संस्कृतीनंतर आता भारतामध्ये कोण येतात, आर्यन्स. ठीक आहे, आणि आर्यन्स इथे तुम्हाला बघायला मिळतात. याचा जो कालखंड आहे त्याला म्हणतात अर्ली वेदिक कालखंड. ठीक आहे, त्याला प्रारंभिक वेदिक. इथे मग भारतामध्ये कसं वेगवेगळ्या प्रकारचे धर्म फॉर्म व्हायला चालू होतात, काही रूढी परंपरा तयार होतात. लेटर वेदिक पुढे अर्ली वेदिक 1700 ते 1100 झाल्यानंतर 1000 बिफोर कॉमन एरा म्हणजे तुम्हाला भारतात लोखंड सापडतं. आणि हे लोखंड हा एक सगळ्यात मोठा रिसोर्स आहे. ती खूप मोठी क्रांती ही पूर्ण देशामध्ये करतं. आणि लोखंडामुळे लोक आता मोठे मोठे वॉर करणार, त्याच्यानंतर मोठी मोठी घरं बांधणार. सगळं जे पण काही स्मॉल स्केलला चालू होतं ते आता सगळं मोठं होणार, कारण की माणसाच्या हाती आता काय लागले, लोखंड लागले. आणि रिसोर्स वाढला तर माणसाचा जो स्कोप आहे किंवा जो एरिया आहे ते सगळं वाढतं. ठीक आहे, ह्याच पिरियडमध्ये साऊथला तुम्हाला एक मेगालिथिक संस्कृती मिळते. इथे एक पॉईंट तुम्हाला मेन्शन करा असं वाटतं की नॉर्थचा इतिहास हा खूप फास्ट चालतो, पण साऊथचा इतिहास हा अजून इतका फास्ट चालत नाही. साऊथची डेव्हलपमेंट अजून इतकी होत नाही. पण एक पॉईंट असा येतो जिथे नॉर्थ आणि साऊथ हे एकत्र येतात आणि पुढे मग त्यांची डेव्हलपमेंट सेम चालते. तर म्हणून साऊथला अजून पण स्टोनवरती किंवा दगडांवरती डिपेंड असणारं एक कल्चर दिसतं, जे की नॉर्थला लोखंड आत्तापर्यंत येऊन गेले, शहरी संस्कृती फॉर्म येऊन गेले, पण साऊथला अजून तसं काही दिसत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर लेटर वेदिकचा कालखंड आहे, ज्याच्यामध्ये आर्यन्स हे भारतात पूर्ण पद्धतीने सेट होतात. इकडे वॉरफेअर चालू होतात, लोकल कम्युनिटी आर्यन्ससोबत त्यांचं मिक्सिंग होतं आणि एक वेगवेगळ्या कम्युनिटीज इथे फॉर्म होतात. इथेच मग धर्म आहे, जो आपण वेदिक संप्रदाय म्हणतो, हे सगळं जे आहे यज्ञ परंपरा, हे सगळं वेदिक लेटर वेदिकचा जो कालखंड आहे तिथून चालू होतं. याला ऋग्वेदिक कालखंड पण म्हणतात आणि याला लेटर वेदिक कालखंड म्हणतात. 1100 ते 500 बिफोर कॉमन एरापर्यंत आपल्याला लेटर वेदिक कालखंड मिळतो. हे झाल्यानंतर 600 ते 400 अजून पण आपण इसवी सन पूर्वमध्येच आहे, म्हणजेच याच्यानंतर जनपद आपल्याला बघायला मिळतात. जनपदाचा अर्थ की जिथे जिथे लोक जाऊन, जिथे जिथे जनांची पदं जाऊन पडतात, म्हणजे जिथे जाऊन लोक सेटल होतात, तर छोटे छोटे साम्राज्य तयार होतात. याला आपण जनपद म्हणलेलं आहे. मग ह्या सगळ्या जनपदामधून 16 महाजनपद तयार होतात. आणि म्हणून हा जो पुढचा टॉपिक येतो की तुम्हाला जो आहे तो महाजनपद. आता ह्या 16 महाजनपदांमधून पण एक पुढे राईज होतो, तो म्हणजे आहे आपला मगधा. पण जशी भारतात टाईमलाईन चालू होते, याचा अर्थ असं नाही की जगात काही चालू नसतं. तर आपल्या शेजारी जे आहे ते बरेच सारे साम्राज्य आहे ते डेव्हलप होत असतात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनपासूनच. तर असंच 518 बिफोर कॉमन एरामध्ये आपल्यावर पहिलं परकीय आक्रमण होतं. पहिलं नाही म्हणू शकणार आपण, कारण की आयडियली बघायला गेलं तर आर्यन्स पण असं म्हटलं जातं की सेंट्रल एशियामधून आलेले होते. इथे पर्शियन आणि इराणियन आक्रमणं आपल्याला बघायला मिळतात. आणि पुढे ह्याच कालखंडामध्ये 6व्या शतकात, 6वं शतक इसवी सन पूर्व, इकडे आपल्याला बुद्धिझम आणि जैनिझम असे 2 मोठे रिलिजन, हे बरेच सारे रिलिजन असतात पण त्यातल्या त्यात हे 2 रिलिजन जगाच्या पुढे येतात आणि आयुष्याकडे बघण्याचा अजून एक वेगळा दृष्टिकोन इथे जातो. ठीक आहे, तर हे कोणत्या काळामध्ये आलेत आणि एकमेकांना समांतर होते का? हो, म्हणजे बौद्ध धर्म आणि जैन धर्माचे जे दोघंही हे महावीर आहेत आणि गौतम बुद्ध जे आहेत ते एकमेकांना इथे समांतर होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही टाईमलाईन आपण बघितली.
आता जसं आपण पुढे जातो, मी तुम्हाला म्हटलं की 16 महाजनपद मधून मगध राईज होतं आणि तसाच हा मगध देश हा राईज होतो, मगध किंगडम राईज होतं. त्याचा कालखंड आहे 300 ते 400 इसवी सन पूर्व. अजून पण आपण मागेच चाललं आहे. जेव्हा मगध राईज होत असतं तिथेच मगधाची शेवटचा वंश म्हणजे नंदा डॅनेस्टी आणि त्यावेळेस अलेक्झांडर जो आहे मेसोडोनियाचा तो भारताच्या तोंडाजवळ येऊन पोहोचतो. ते वर्ष आहे 326 इसवी सन पूर्व. ठीक आहे. आणि अलेक्झांडर भारतात आक्रमण करणार पण त्याचे सैनिक दमतात, होमसिक होतात, आम्हाला घरी जायचं आणि अलेक्झांडर तिथून घरी जातो. 1-2 बॅटल्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. अशा पद्धतीने 326 बिफोर कॉमन एरा हे खूप महत्त्वाचं आहे. त्या पिरियडमध्ये अलेक्झांडर हा भारताच्या सिंधू खोऱ्यापर्यंत इथे आलेला होता आणि ह्या अलेक्झांडरच्या ट्रॅजिक इन्सिडन्समुळे इथे चाणक्य जो आहे तो चंद्रगुप्तला ट्रेन करतो आणि म्हणूनच इथे जे दुसरं साम्राज्य येतं ते म्हणजे मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्य 321 इसवी सन पूर्वपासून 180 इसवी सन पूर्वपर्यंत मौर्य साम्राज्याचा कार्यकाल चालतो. आणि आता इथे मी लाईन इथे हा बॉक्स याच्यासाठी काढला आहे की आता आपण इसवी सन पूर्वपासून कुठे येणार, इसवी सनमध्ये येणार. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. जसं मौर्य साम्राज्य संपतं किंवा मौर्य साम्राज्याच्या एंडच्या पार्टमध्ये तुम्हाला पोस्ट मौर्यानंतरचा इतिहास मिळतो आणि हे सगळं आपण शिकलेलो आहेत, सगळं तुम्हाला व्हिडिओजमध्ये मिळेल. तेव्हा भारतामध्ये इंडो ग्रीक असतात, त्याच्यानंतर पार्थियान असतात, शका येतात, कुशना येतात. तर हे सगळं कुठे येतं, पोस्ट मौर्यमध्ये. ठीक आहे. शका, कुशना, त्याच्यानंतर इंडो ग्रीक, नंतर सातवाहन आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल, इथे सातवाहन, त्याच्यानंतर शुंग. हा कुठचा पार्ट आहे सगळा, पोस्ट मौर्यचा, मौर्यनंतरचा इतिहास, जो की 300 वर्षापर्यंत आपल्याला लोक बऱ्यापैकी मिळतात. ठीक आहे. बरेच सारे साम्राज्य मिळतात. ह्याच कालखंडामध्ये साऊथला जसं आपण 1000ला मेघालिथिक बघितलं तर त्याच्या पुढे आता साऊथ चाललंय. तर साऊथला इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 300पर्यंत म्हणजे 600 वर्षामध्ये, म्हणजे इसवी सन पूर्व 300 म्हणजे बिफोर कॉमन एरा 300 टू 300 सी म्हणजे कॉमन एरा, असे 600 वर्ष इथे संगमा एज मिळतं साऊथला, संगमा एज. ठीक आहे. आणि तेव्हा वरती कोण असतं, पोस्ट मौर्याचे इतके सगळे लोक असतात. हे तुम्हाला सगळं आपण घेतलेलं आहे. याच्यानंतर पोस्ट मौर्याच्या नंतर परत काय चालू होतं, हे गुप्त युग चालू होतं की याच्यामध्ये परत एखादा त्याच्यातला राजा उभारून येतो आणि चंद्रगुप्त जो पहिला आहे तो इथे राज्यकारभार परत गुप्त युग चालू करतो. आणि गुप्तात काही फेमस राजे होतात, जसं मौर्यामध्ये राजे होतात, चंद्रगुप्त मौर्य आहे, बिंदुसार आहे, अशोका आहे. ठीक आहे. तर असंच इकडे जे राजे होतात ते चंद्रगुप्त आहे, तो मौर्य आणि हा चंद्रगुप्त कन्फ्यूज नका होऊ. हा चंद्रगुप्त पहिला येतो, त्याच्यानंतर समुद्रगुप्त येतो, चंद्रगुप्त दुसरा येतो. यांची जी फॉर्मेशन डायनेस्टी आहे ती आहे श्रीगुप्तने हे केलेली आहे. तर 319 पासून 540 असे 300 जवळजवळ 250 वर्ष हे इथे गुप्त राज्य करतात. ठीक आहे. आणि इथे पण हुनासचं आक्रमण भारतामध्ये होतं आणि म्हणून गुप्त साम्राज्याचा इथे पाडाव होतो. आणि म्हणून 540 ते 647 म्हणजे आपण कुठून आलो तर आता आपण आलो आहे 7व्या शतकामध्ये, इसवी सनमध्ये. ठीक आहे. तर 540 ते 647 जिथे आपल्याला पोस्ट गुप्त भेटतात आणि तिथे खूप सारे राजे महाराजे आपल्याला मिळतात. असं म्हणतात की 647ला जेव्हा हर्षाची डेथ होते असं म्हणतात प्राचीन इतिहास संपतो, म्हणजे एन्शियंट इंडिया तिथे संपतो. त्यांनी नाही ठरवलं की आता आपण इथे एन्शियंट इंडिया संपवायचं, तर आपले जे काही इतिहासकार आहेत त्यांनी असं समजलं की इथे आपण आता प्राचीन इतिहास हे बंद केलं पाहिजे, कारण की मटेरियल प्रोग्रेस जी आहे, जी डेव्हलपमेंट आहे ती खूप होते आणि म्हणून आपण ह्या इतिहासाला प्राचीन नाही म्हणू शकत. सेम संगमास्य झाल्यानंतर 3रं शतक ते 6व्या शतकापर्यंत साऊथला एक अशी ट्रायबल कम्युनिटी, हिनियस वॉर आपल्याला एक तिथे हे मिळते, एक काय म्हणतात त्याला, ट्रायबल ग्रुप मिळतो आणि जी खूप मोठ्या कालावधीसाठी राज्य करते, त्याला कालभ्राज म्हटलेलं आहे. ठीक आहे. मुद्दामून हा फोटो घेतला तर तो साऊथला चालू असतो. आणि अशा पद्धतीने पोस्ट गुप्त इथे 647ला इथे एन्शियंट इंडिया संपतं. आणि याच्यानंतर पुढे आहे राष्ट्रकूट, पाला, गुर्जर प्रतिहार, चालुक्य आणि हे सगळं अर्ली मिडवेलचा पार्ट आहे. तेव्हा आपण टाईमलाईन परत एकदा अपडेट करू. आता सध्या तुम्ही एन्शियंट इंडियापर्यंत, प्राचीन भारतापर्यंत जी पण काही टाईमलाईन आहे ती आपण इथे मेजॉरिटी याच्यातले जे
मुख्य राजे महाराजे आणि मुख्य मुद्दे जे आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत. ठीक आहे. अर्ली मिडवेल म्हणजे प्रारंभिक मध्ययुगीन भारतची इथून पुढची टाईमलाईन ही वेगळ्या याच्यामध्ये आपण अपडेट